पाकिस्तानच्या प्रत्येक चालींवर बारीक लक्ष ठेवून त्यांना हतबल करणारा कर्नल पुरोहित यांचा पुण्यातल्या अभिनव भारत नामक हिंदुत्ववादी संघटनेशी असलेला संबंध तो यांच्या नजरेत आला, तो खोपू लागला आणि मग हाच संबंध जो आहे त्याला बादरायण संबंध करून एका देशभक्त हिंदू कर्नलला विलन बनवलं गेलं, साध्वीला खुनी सिद्ध केलं, हिंदूंनाही कत्तली करणाऱ्या जमातीच्या पंक्तीत नेऊन बसवलं गेलं, हिंदू आतंकवाद, द सॅफ्रॉन टेरर हा शब्द सगळीकडे पसरवला गेला, प्रचलित केला गेला. हे सगळं घडवून आणलं गेलंय आणि ते घडवणारे लोक जे होते ना ते केवळ भारतात बसलेले लोक नव्हते, तर पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांमधल्या लवंड्यांनी एकत्र येऊन एक सोची समजी साजिश ज्याला म्हणतो ना आपण, सोच समज कर रचलेला हा डाव होता. सॅफ्रॉन टेरर जो कधीच अस्तित्वात नव्हता त्याचा एक्झिस्टन्स मुद्दाम उपस्थित केलं. मालेगाव काय, अभिनव भारत काय, समीर कुलकर्णी सारखा निष्पाप हिंदुत्ववादी कार्यकर्ता काय, साध्वी आणि कर्नल तो संग्रामसिंग कालरा सगळेच लटकले. कारण काय तर ते हिंदू होते. सत्तेत बसलेले काही पाववाले जरूर होते पण बाकीचे तर हिंदूच होते. पण हे हिंदू सुद्धा झालेले हिंदू. त्या कटव्या हिंदूंची आणि ओरिजिनल लांड्यांची अनेक वर्ष नुरा कुस्ती चालत असायची. आपण बघायचो, टाळ्या वाजवायचो, हसायचो, रडायचो. ही एक प्रकारची मॅच होती पण ती मॅच फिक्स्ड होती, फिक्स्ड.